डिस्क्लेमर, मेरी आप सबसे गुजारिश है, ये वीडियो सिर्फ एंटरटेनमेंट के लिए। मेरी वीडियो का मकसद सिर्फ सोसाइटी में गंदगी फैलाने वालों को साफ करना है, तो लिहाजा इस वीडियो को अपने दिल के फेफड़ों पे मत लेना। ज्यादा तबीयत खराब हो तो किसी अच्छे डॉक्टर के पास जाकर अपना इलाज करवा लेना। तर राम राम मंडळी, बेंबी जवळचे केस उपटून त्याच्या प्रक्रिया करून त्याची पावडर तयार करून ती नागाच्या भोकाद्वारे म्हणून स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आपण या आंटीचा वन साइड धिंगाणा करणार आहोत, कारण मी व्हिडिओ मध्ये रोस्ट नाही करत, मी डायरेक्ट वन साइड धिंगाणा करतो, कारण आपला पैटर्नच वेगळा आहे। घातल्यावर गरम लागतंय आणि काढल्यावर गार लागतंय। स्वेटर हो, घातल्यावर गरम लागतंय आणि काढल्यावर गार लागतंय। पेनाचं टोपण हो, मी कुठं काय म्हणत आहे, केला ना तुम्हीच गाणीचार। ओ आंटी, मी काय म्हणतो, तुमच्याकडे ना ऋतू चेंज झाले असतील, उन्हाळ्यामध्ये हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळा, याच्यात तुमचा काही दोष नाही। तुम्हाला जी तयार करणारी कंपनी आहे ना, सर्व दोष तिचाच आहे। आता ना कंपनी चेंज होऊ शकते, नाही प्रोडक्ट चेंज होऊ शकते, कारण कंपनी बॅन झालेली आहे। समझ रहे हो ना? शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम हा हलवतोय बेंच हो। मग आंटी, हलवताना खाली पडले असतील, बेंचवर ठेवलेले पेन हो, बाकी काही नाही। प्रेम हे बसच्या प्रवासासारखं झालंय आणि लग्न हे विमानाच्या प्रवासासारखं झालंय। वैतागाला तर बसमधून उडी तरी मारता येते, पण विमानातून अजिबात नाही। पण मी काय म्हणतो आंटी, तुमचं लग्न ज्याच्याशी झालं असेल ना, तो विमानातून उडी मारायला एक क्षणही विचार करणार नाही, कारण की तो बिचारा तुम्हाला वैतागलेला असेल। तोही म्हणत असेल, कुठून ही अवदसा माझ्या गळ्यात पडली। प्यारी समझ गई। पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बोतल में क्या रखा है। पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बोतल में क्या रखा है। प्यार करना है तो अपने माँ बाप से करो, इन लड़कियों में क्या रखा है। पण आंटी, तुम्ही जे म्हणताय ना ते खरं आहे हो, पण माँ बाप बनने के लिए लड़की से प्यार करना जरूरी है ना, तभी तो माँ बाप बन सकते हैं। समझ रहे हो ना? नको ग्रह तारे, नको फुल पसारे, मी जिथे बसावे तिथे फक्त मोबाईलला नेटवर्क असावे। पण आंटी, तुमच्यावर ना हा डायलॉग एकदम सूट होईल, ऐका आता सगळ्यांनी कान देऊन। नको ग्रह तारे, नको फुल पसारे, नको ग्रह तारे, नको फुल पसारे, तुम्ही जिथे असावे तिथे मराठा आरक्षण चालू असावे, आणि मराठा आरक्षण मध्ये तुम्हाला छगन भुजबळची बहीण म्हणून असे धुवावे की तुम्ही कोणाला ओळखूच नाही यावे। बघा बरं आंटी, बसला का नाही एक नंबर डायलॉग। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। जशी जशी थंडी वाढत चालली तशी तशी मेडिकल मध्ये गर्दी होत चालली। केला ना घाण विचार सर्दीमुळं। आंटी, आम्ही सर्दीचा नाही विचार केला हो, आम्ही तुमचा विचार केला होता हो। ऍक्च्युली तो पण विचार करणं घाणच आहे म्हणा। चालायचं आता काय। कोण म्हणतं बायकांच्या पोटात कोणतीच गोष्ट पचत नाही। आतापर्यंत लग्नाच्या आधीचं प्रेम कधीच कोणत्या बाईने तिच्या नवऱ्याला नाही सांगितलं, बरोबर ना? हे बघा आंटी, तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे, पण सगळ्या मुली सारख्याच नसतात, आणि तुम्ही तुमचा अनुभव सांगताय की काय। आणि मुलींनो, यांना जर तुम्हाला काही बोलायचं असेल ना, यांच्यात कमेंट सेक्शन ऑफ आहे, पण आपलं कमेंट सेक्शन ऑन आहे, म्हणून तुम्हाला तिथे काय बोलायचं ते एकदम बिंदास बोला आणि मन मोकळं करून बोला। गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवत्यात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवत्यात, केरळ मधल्या पोरी इडली बनवत्यात, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना चुत्या बनवतात, चुत्या लय बेकार। आणि आपल्याकडच्या पोरी जर चुत्या बनवत असतील तर तुम्हाला काय जपान मधून फ्लिपकार्टने ऑर्डर केलेलं आहे का आंटी? तुम्ही पण ह्या 71,000 फॉलोअरला चुत्या बनवत आहेत ना। चला तर मित्रांनो, व्हिडिओला करूया इथं जाऊन। व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बद्दल एंटरटेनमेंट म्हणून घ्या, कोणाला पर्सनली हेट देऊ नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या ब्लॉग चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जाऊन पटापट सबस्क्राईब करा। आपल्या इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जाऊन पटापट फॉलो करा। असे जर शंगोळे आंट्या उंट्या जे पण भेटले असतील मला तिथे शेअर करा पटापट। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, लव यू ऑल। तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है। बाय। वो है